कारखान्याच्या वीटमध्ये होत असलेल्या सभेच्या निमित्तानं या सभेचे अध्यक्ष या गावचे डॉक्टर संतोष भुजबळ या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आणि माहितीच्या पॅनलला महायुतीचे घटक पक्ष भाजपचे प्रमुख गणेशजी चिवटे, शिवसेनेचे प्रमुख महेशजी चिवटे आणि विशेषतः पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ज्या बारामती अग्रणी रोहितदादांनी आणि राजूदादांनी या ठिकाणी ह्या पॅनलला मदत करायसाठी अॅग्रोचे व्हाईस चेअरमन आदरणीय गुळवेआबा वेळेअभावी व्यासपीठावरच्या लोकांचा या ठिकाणी मी नामोल्लेख माफी मागून टाळतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले माहितीचे सगळे उमेदवार, आजी माजी सगळे आमचे सहकारी, गावातले वसंतनाना गाडे, गौतम जगदाळे साहेब, महेश गणगे सरपंच, बाळासाहेब ढेरे, उदय ढेरे, हेमंत आवटे, विकास आबा गोंदलकर, हर्षद गाडे, अनिल चोपडे, चंद्रकांत ढेरे, अंकुश जगदाळे, बबलू गणगे, जाधव गुरुजी, बंडाप्पा जाधव, संदीप ढेरे, दादा पाटील, लक्ष्मण ढेरे। चुकून कोणाचा नामोल्लेख गावातल्या प्रमुख मंडळीचा राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। या निमित्तानं उपस्थित असलेल्या आदिनाथ कारखान्याचे वडीलधारी सभासद, वडीलधारी ग्रामस्थ, तरुण मित्र, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आल्यानंतर आपण सर्वजण उपस्थित राहिला, आमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। तुम्हा सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो। या निमित्तानं बोलत असताना या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे महायुतीतल्या घटक पक्षातल्या सगळ्या नेते मंडळींनी आणि बारामती अग्रणी या ठिकाणी या पॅनलच्या मागे खंबीरपणे उभं राहायची भूमिका घेतली, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने ही प्रक्रिया सुरू झाली। त्यावेळेस अनेक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आदिनाथच्या निवडणुकीमध्ये फार काय रंगतील असं वातावरण वाटत नव्हतं आणि त्या हिशोबानेच मोठमोठी नेते मंडळी विरोध करावं, कुठं ह्या पद्धतीनं करावं, इथ्या आघाड्या कराव्या, सगळं एकत्र करावं, वाटून खावं, अशा पद्धतीच्या सगळ्या भूमिका चालू होत्या। पण अचानकच मी विचार केला ह्या सगळ्या गोष्टीवरती, जशी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली होती त्यावेळेस पासून ह्याचा सगळा अभ्यास करत होतो, तुमच्याशी वेळोवेळी मी बोलत होतो आणि सुरुवातीला आपल्याही चर्चेमध्ये आपल्यालाही वाटायचं की बाबा हे एवढं मोठं एखादी संस्था उभा करणं सोपं, पण अडचणीत आलेली संस्था बाहेर काढणं ही त्याच्यापेक्षा 10 पट अवघड प्रकार आहे। आणि ह्या दोन्ही बाजूचा विचार करून ज्यावेळेस आम्ही या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थानं तिथं थोडी थोडी या इलेक्शनला रंगत सुरू झाली की माझ्या उमेदवारी टाकली आणि मग हे सगळं राजकारण करमाळा तालुक्यातलं मूळ संस्कृतीप्रमाणे, मूळ पद्धतीप्रमाणे सुरू झालं। आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुन्हा बघितलं आपण की अनेक जणांचे इच्छुक, आपल्याही पार्टीमध्ये जवळजवळ 60-70 जण इच्छुक होते आणि ज्यावेळेस आपला सगळ्या मंडळींनी आम्ही बैठका घेतल्या, त्या घटक पक्षाच्या नेते मंडळींनी आमच्यावरती विश्वास दाखवला, आबांनी त्या ठिकाणी सांगितलं की मामा या आधी शक्यतो तरुण सगळ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी द्यावी आणि त्यामधून मग साधक बाधक चर्चा करत असताना जो पॅनल आम्ही फायनल केला
तर तो पॅनल फायनल करत असताना 21च जागेचा पॅनल आपल्याला टाकायचा होता. म्हणजे राहिलेली लोक त्या कॅपॅसिटीची नव्हती असं बिलकुल नव्हतं. तरी सुद्धा शेवटी एका विचारानं आपण चाललोय, एका आघाडीमध्ये काम करतोय म्हटल्यानंतर ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेतली आणि पॅनल डिक्लेअर केलं सगळ्यांनी त्याच्यावरती एकमतानं शिक्कामोर्तब करून सगळ्यांनी विड्रॉल केले. त्या सगळ्या सहकार्यांचं पण मी या निमित्तानं प्रथमतः आभार व्यक्त करणार आहे. या निमित्तानं बोलत असताना मी आदिनाथ कारखाना लढवतोय, तर त्याच्या मागची माझी स्पष्टपणे भूमिका आहे. मी आदिनाथ लढवतोय ते काय माझ्या घरातल्या माणसाचं कोणाचं तर स्वप्न साकार करायचंय, कारण ह्या तालुक्याचं मात्र नुसतं स्वप्न बघण्यामध्येच झालंय, मला माहित आहे. कारण वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणूक आली की ती स्वप्नावरच गेली. आमच्या म्हाताऱ्याचं होतं स्वप्न एक कारखाना व्हावा, आम्ही दोघांनी 2 काढले भावाभावांनी आणि पोरांनी पुन्हा काढली ती. म्हणजे आमच्या आता कोणाची स्वप्न अशी काही राहिलेली नाही. हिथं मी कारखाना लढवायला आलोय ते त्यासाठी लढवायला आलोय की माझा या कारखान्यामध्ये निवडणूक लढवायचा नैतिक अधिकार आहे. त्याचं कारण असं आहे की हा कारखाना उभा राहायच्या आधी मी सभासद आहे. कारखाना चालू झालाय मला वाटतं 93-94 ना, आणि मी सभासद आहे माझ्या माहितीप्रमाणे 82 का 83 ला सभासद आहे मी या कारखान्यात. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सभासद ती जातच असते लगेच. पण मी 83 ला सभासद या ठिकाणी असेल किंवा ज्यांनी म्हणजे ह्याच्यामध्ये पदाधिकारी म्हणून काम केलं असेल, माझ्या माहितीप्रमाणे मामा सुद्धा नंतरचे असतील सभासद म्हणून. म्हणजे तुम्ही त्याचा रेकॉर्ड बघा. म्हणजे आम्ही सगळे शिंदे बंधू हे सुरुवातीला, कारण भांगे मालकांनी ज्यावेळेस आमच्याकडे पाणी नाही म्हणून त्या ठिकाणी जमीन आम्हाला त्या कंधारमध्ये दिली, त्यावेळेस त्या परिसरातही आमचं पाणी नसल्यामुळं कोरडवाई क्षेत्र सगळी होती. आणि त्यावेळेस ज्यावेळेस जमीन घेतली ती जमीन माझ्या माहितीप्रमाणे 83-84 ला घेतलेलं आहे आणि लगेचच आपण त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सभासद झाले, तर त्याची उभारणी सुरू होती माझ्या माहितीप्रमाणे. तर त्या दृष्टीनं मी ही निवडणूक लढवतोय ते असल्या कुठल्या ह्याच्यासाठी लढवत नाही. मी सभासद आहे आणि विशेषतः माझी दुसरी नैतिक जबाबदारी आहे की या तालुक्यानं मला आमदार केलंय ना, याला त्याची माझी नैतिक जबाबदारीच आहे ना. तुम्ही मला 5 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करायची जबाबदारी दिली आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर हा कारखाना सुस्थितीत व्हावा, ही तालुक्याची अस्मिता टिकावी, इथं ज्या सभासद शेतकरी यांचं जे स्वप्न आहे याला ऊर्जित अवस्था यावी. यामध्ये कामगारांच्या आशा आहेत, हजारो लोकांचे ह्याच्यावरती प्रपंच आहेत, एक कामगारांचंही कल्याण व्हावं. ह्या सगळ्या भावनेनं मी आदिनाथची निवडणूक लढवतोय. मला काय त्याच्यामधून राजकारण करायचंय म्हणून ही निवडणूक बिलकुल लढवत नाही मी सांगतो. आणि राजकारणच करायचं असलं तर आम्हाला माहित आहे की सोपा मार्ग दुसरा आहे ह्याच्यात. कारण ह्यांच्या आळीपाळीनं ह्यांच्या सगळ्यांच्या ताब्यात कारखाना होता. आज बी सभासदांनी उद्या दिला समजा तर काय परिस्थिती होणार आहे? उद्या 6 महिन्यानं 8 महिन्यानं 10 महिन्यानं हा कारखाना पुन्हा सिक्युरिटायझेशन मध्ये निघणारच आहे. मग आज 260 कोटीचं बर्डन घेऊन स्वतःवरती जाहीरपणे सांगून मी कारखाना नीट करायचं म्हणण्यापेक्षा ते गणित व्यावहारिक दृष्ट्या सोपं आहे ना. मी उद्या तो कारखाना सिक्युरिटायझेशन मध्ये निघाल्यावर त्याचं टेंडर निघाल्यानंतर बरं ते निघणारच आहे ना. आता काय, कारण दुसरी बाजू मी स्पष्टपणे सांगतो की कुणाच्याही ताब्यात जाऊ देत अनेक वेळा हा गेलेलाच आहे ना, का नाही गेलेला मला सांगा. पण मी इथं विचार काय केला की बाबा हे करायचंय ती आपली नैतिक जबाबदारी. ह्या तालुक्यानं आपल्याला नेतृत्व दिलेलं आहे आणि ह्या संस्थेची ह्या तालुक्याची अस्मिता जपायच्या दृष्टीने ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी या ठिकाणी उतरलोय. त्यामुळं कोणी काही म्हणलं, कोणी किती मतदारांचा भ्रमनिरास करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा मतदारांनी यामध्ये विचार करावा अशा प्रकारची माझी विनंती राहील. यात कामगाराचे थकीत पगार आहेत, त्याच्यानंतर 19 पासूनचे
प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे गेलेले नाहीत. कामगाराचं काय असतं हो, एखाद्याला 25,000 पगार असते, त्यात 10,000 1,500 प्रॉव्हिडंट फंडाला जातो आणि ती कधीतरी रिटायरमेंट नंतरची त्यांची पुंजी असते ती ह्याच्यामध्ये अडकलेली आहे. कामगारांच्या नावावर असलेले ICICI बँकेचे पैसे काढलेले आहेत, ती आपण भविष्यकाळामध्ये आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण सेटलमेंट करू. त्याच्यानंतर मयत आणि सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची काही देणी आहेत, त्यानंतर ऊस घातलेल्यांची आहेत, वाहनवाल्यांची काही देणी अजून तशीच आहेत. ह्या सगळ्या गोष्टीची सोडवणूक करण्यासाठी म्हणून या ठिकाणी मी कारखाना लढवतोय, हे आपल्याला या ठिकाणी नम्रपणे सांगतो. आता विरोधकाचं बघितलं तर विरोधक कारखाना कसा चालवणार आहे हेच अजिबात सांगत नाही. ते फक्त समोरच्या स्टेजवरच्या मंडळीवरती टीका करायच्या आणि तेवढ्यावरतीच त्या पद्धतीनं तुम्ही बघत असाल की सभा समारंभ हे कशा पद्धतीनं होतंय. आमदारांनी काल सांगितलं म्हणून ऐकलं मी की कारखाना चालवायसाठी मी उद्या कुठल्याही पक्षात जाऊ शकतो. हिथंच सांगितलं वाटतंय मला, काल कुठल्या तरी सभेत सांगितलं म्हणून सांगितलं, कंदरच्या सभेत. आपल्या विधानसभेच्या कायद्यात तेवढा अक्कल मला नाही, तेवढी अक्कल मला नाही, मला माहित आहे. बरं आता हो का, तुमच्या राजकारणाच्या सुरुवातीपासून तुम्ही किती जाय केलंय ह्याचाही थोडा अभ्यास करा ना. एकदा नारळ करणं, एकदा राष्ट्रवादी करणं, एकदा शिवसैनिक करणं, एकदा पुन्हा मधीच आता पडलेलं आहे तर सरकार पडलं, त्यातनं सरकारमध्ये भांडणं लागली म्हणून शिवसेनेचे 2 गट झाले. एकनाथ शिंदे गटात तुम्ही याला 2 वर्षापूर्वी या. आणि कारण काय सांगितलं, कारखान्यासाठी चाललंय. काय झालं 2 वर्षात कारखान्याचं? आता एवढं जाहीरपणे तुम्ही सांगताय तर हे बी जाहीरपणे सांगा ना उद्या, की तुम्ही आता सांगताय की मी कुठल्याही पक्षामध्ये जाईल. 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी महाविकास आघाडीचं वातावरण आहे म्हणून तुम्ही महाविकास आघाडीतनं पवार साहेबांकडे पळाला, निवडून आला. म्हणजे लोकांना फसवता किती तुम्ही, फसवणार किती लोकांना. आणि आज 3 महिन्यानंतर तुम्ही स्टेटमेंट बदलताय. सांगा ना जाहीरपणे मी पवार साहेबांना उद्या सोडून जाणार आहे. ह्याही गोष्टीचा त्या ठिकाणी एक कुठंपर्यंत फसवावं ह्याला सुद्धा काय मर्यादा ठेवल्या पाहिजे. ह्या या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, मला मगाशी मेसेज आला कोणाच तरी, हे सांगते की संजय मामांनी कारखाना इकला. आता संजय मामांनी कारखाना इकला, काय केला, ह्याची कायदेशीर बाबी आहेत. समजा कोणाचे काय बुडवलं असेल, शेअर्स बुडवले असेल, कुठल्या बँकेचे पैसे बुडले असतील तर ते कायद्यातनं तुम्ही बघा ना. तुम्ही तर आता आमदार आहात ना. मी काय चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर त्याचे तुम्ही मला शिक्षा देऊ शकता ना. पण मला आता मग असे मेसेज आला एक जणांचा की वरकटण्याला कुठला तरी कारखान्यासाठी पैसे गोळा केले. कोटलिंग सकाळी साखर कारखाना वरकुटे हा, ही तर प्रकार पहिल्यांदाच ऐकले मी. म्हणजे 30-35 लाख रुपये गोळा केले ते कारखाना बी नाही, 35 लाख रुपये गेले. सुतगिरणी जईमध्ये मी ऐकलं बॅग मुंबईला म्हणून भरायला, पैसे भरायला जातो म्हणून दिली आणि पुण्यात हॉटेलला थांबल्या बॅगच चोरीला गेली. बघा इथं मी कसं तरी कारखाना काढला, 16 वर्ष चालवला. FRP पेक्षा 250 कोटी रुपये रेकॉर्डवरती मी जास्त दिलेत माझ्या 17 वर्षाच्या कालावधीत. 250 कोटी रुपये दिले FRP पेक्षा, ऑन रेकॉर्ड आहे. आणि तुम्ही तर काढायच्या आधीच खुरमडून टाकताय आणि हे मात्र झाकून ठेवताय सगळं. संजय मामांनी काय केलं? अरे बाबांनो, संजय मामांनी व्यवहाराची अक्कल असल्यामुळं व्यावहारिक दृष्ट्या शेवटी धंदा करत असताना नफा तोटा हा बघितलाच पाहिजे. उद्या त्याच्यावर अनेक लोकांचे विषय आहेत ना, एकटा माझाच विषय नाही. अनेक त्या परिसरातले कामगार आहेत, तिथल्या ऊसाची व्यवस्था आहे, तिथल्या अनेक धंद्या पाण्याची व्यवस्था. एक इंडस्ट्री बंद पडली, आज आदिनाथ बंद पडला. काय आजूबाजूला दिसतंय? भूताटकी शिरल्यावानी परिस्थिती आहे मी सांगतो. ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना.
तर ह्या गोष्टीचा विचार करून मी तो निर्णय घेतला की बाबा हे सगळं चालू होत असताना आपल्यापेक्षा ताकदीच्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये गेलं पाहिजे. म्हणून विठ्ठल शुगर हा कारखाना मी त्याच्यामध्ये मर्ज केला म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी झालो मोठ्या. म्हणजे हा जो ओंकार शुगर ग्रुप आहे तो फार मोठा ग्रुप आहे. आज 11 कारखाने त्यांचे चालू आहेत. मग माझ्यापेक्षा लोकांना अगोदर 15 दिवस पैसे द्यायची त्यांची तयारी असेल, नंतर मला काय करायचंय? शेवटी लोकांचंच कल्याण करायचंय. माझ्या कामगारांचे पैसे समजा मी 6 महिने पगारी देऊ शकतो नाही, काय करायचंय? म्हणजे शेवटी मला समाधान कशात आहे की ह्या सगळ्या लोकांची रोजीरोटी व्यवस्थित चालली, त्यांचे आशीर्वाद मला चांगल्या पद्धतीने मिळाले तर बाद झालं ना. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण तो निर्णय घेतला. पण ही मंडळी त्याच्यावरती ह्यांचं म्हणणं की दिला कारखाना. मी तो कारखाना ओंकार शुगरच्या ह्याच्यामध्ये मर्ज केला. आणि हे सांगत असताना उद्घाटनाला मात्र नारळ फोडाय कोणाला आणताय? ज्यांनी 2-2 कारखाने विकले तर त्याचं काहीच सांगत नाही. बरं, लोकांचे पैसे दिले नाही तर ह्याच तालुक्यातले पैसे अडकलेत का नाहीत मला सांगा. आज पण विजय शुगरकड, शंकर कारखान्याकड या तालुक्यातले पैसे आहेत का नाहीत ते सांगावं ना. शेअर्स घेतलेले आहेत तुम्ही, शेअर्स कोणाचे परत केले का? महाराष्ट्रामध्ये शेअर्स कोणी परत केले? मी सगळे माझ्या कारखान्याचे शेअर्स परत करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा या निमित्तानं विचार करणं गरजेचं आहे असंही मला वाटतं की बाबा. पण तुम्ही याच्यामध्ये नुसतं तेवढंच सांगता, ज्या नेते मंडळीच्या जीवावरती करायला जात आहे. बरं, आता चालवायची पद्धत मग अशीच मी सांगितली, आम्ही कुठेही जाऊन चालू, असं चालतं का कारखाना? त्याच्यासाठी तुमच्याकडे काय आहे मेकॅनिझम काय आहे? तुम्ही त्याच्यावरती काय बोलताय? मी सांगतो, मी आदिनाथ चालवत असताना कसा चालवणार हे जाहीरपणे सांगत असतो मी की 264 कोटी रुपये त्याच्यावरती सगळी देणी आहेत. शासकीय देणी असू द्या, कर्मचाऱ्याच्या असू द्या, पगार असू द्या, ह्याच्यामध्ये त्या कारखान्याच्या असेटवरती ज्या वित्तीय संस्थेची बोज आहेत त्या 2च संस्था आहेत फक्त. एक MSC बँक आणि NCDC. आता ह्या दोन्हीची मिळून रक्कम किती आहे की साधारणतः 60 आणि 60 125 कोटीच्या आसपास, 130 कोटीच्या आसपास त्याच्यावरती ज्या लायबिलिटी आहेत. म्हणजे कुठं रेकॉर्डवरती, म्हणजे आता दुसऱ्या बँकेकडे आपण कर्ज मागायला गेलो तर पहिल्या बजेटच्या NOC मिळाल्याशिवाय तुम्ही दुसरं कर्ज कुठं मागू शकत नाही. आता मी ह्याच्यामध्ये जाहीरपणे सांगतोय की मी उद्या 17 तारखेला मतदान केलं, तुम्ही 19ला निकाल लागला की मी ह्याच्या मागच लागणार आहे. मी काय करणार? पहिल्या टप्प्यामध्ये ह्या 120 कोटीचं वन टाइम सेटलमेंटमध्ये समजा 75 कोटी, 70 कोटी, 100 कोटी, ज्याच्यावरती जो आकडा फिक्स होईल हे करत असताना माझी क्रेडिबिलिटी मी साबूत ठेवलेली आहे. आज विठ्ठल शुगर मी मोठ्या कंपनीमध्ये गेल्यामुळं माझं विठ्ठल शुगरचं बॅलन्स शीट तसंच जागेला. त्याच्यावरती मी कुठल्या पतसंस्था असू द्या, दुसऱ्या बँका असू द्या, आणि ज्या विठ्ठल शुगरनं हे सगळं आतापर्यंत 16-17 वर्ष ज्या बँकामध्ये व्यवहार केले त्यातल्या एकाही बँकेचं 1 रुपयाचं व्याज सुद्धा कधी बुडलेलं नाही. आणि तिथं माझी स्वतःची क्रेडिबिलिटी ह्या सगळ्यामध्ये अनेक बँकात आहे. म्हणजे सोलापूर बँकेत पहिल्यापासूनची खाती सगळी काढून बघा. एकमेव माझं खातं आणि राजन मालकाचं एक खातं आहे की ज्याचा 1 रुपयाची सुद्धा तसदी त्याच्यामध्ये बसलेली नाही. आणि बाकीच्या ठाणे बँकेत माझंच 1 नंबरला खातं आहे. ठाणे बँकेत सुद्धा आतापर्यंत याच्यात 1 रुपयाचं सुद्धा व्याज कधी लेट झाले असली बँकांना. पहिल्या नॅशनलाइज बँका आहेत माझ्या. मी काय करणार याच्यामध्ये की माझ्या क्रेडिटवरती अर्बन बँकाचे माझे संबंध आहेत, पतसंस्थांचे संबंध आहेत. हे 150ची सेटलमेंट समजा 100वर झाली तर मी पहिल्या ह्या ज्या माझ्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडे नवीन प्रस्ताव तयार करणार की बाबा ह्या 150 पैकी आम्हाला 100 हे भरायचे. प्लस आता कारखानदारी चालवत असताना उद्या तुमच्या नुसत्या साखरेवरती कारखानदारी चालणार नाही, त्याला उपपदार्थ केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि ती संधी माननीय अमित शहा साहेबांच्या माध्यमातून सहकाराला देशभर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दिली. की पहिलं कसं होतं की आपल्याला कारखाना असेल तर फक्त मोलॅसिसच्या डिस्लरीला परवानगी दिली जायची. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही डिस्लरी काढत असताना मोलॅसिसवरती करू शकता, वरती करू शकता, प्लस आता धान्यावरती पण तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी लागणारं धान्य तुम्हाला FCI कडून
कारखान्यावरती पोच 22 रुपये 50 पैशानं त्या ठिकाणी सरकारच्या नियमाप्रमाणे दिलं जाणार. उद्या मी आज 100 KLची एक डिस्टरी उभा करायची म्हणलं तर जवळजवळ 100 कोटी ते 130 कोटीच्या आसपास त्याचा खर्च होतो. म्हणजे 1 KLला साधारण 1 कोटी 10 लाख ते 1 कोटी 30 लाखापर्यंत साधारणतः आपल्याला खर्च येतो. उद्या 100 KLला आपण डिस्लरी मल्टीफीडची आपण डिस्लरी करायला गेलो तर त्याला सुद्धा साधारणतः 120, 25, 110 कोटी आपल्याला नवीन त्याच्यामध्ये लागेल. म्हणजे पहिल्यातले समजा ह्यातले 70, 60 काय असतील ते आणि हे समजा 120 तर असे 150-200 कोटी. आणि मग आपल्याला काय लागणार आहे की आहे या कारखान्याचा मेंटेनन्स आणि HNT साठी 30 कोटी रुपये आपल्याला 30 ते 35 कोटी रुपये लागतील की हे भांडवल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आता आपण काय करणार की हा सगळा प्रस्ताव ह्या सगळ्या बँकांना आपण देणार. महिन्यात 1.5 महिन्यामध्ये माझं स्वतःच क्रेडिट इतकं चांगलं आहे की ज्या बँकेनं मला 200 कोटीपर्यंत दिलेलं आहे 250 ती बँक 2 मिनिटात 1 आठवड्यात मला फक्त कागदच गोळा करायचं काम आहे. आता आपली सोलापूर DCC असेल, ठाणे असेल, रायगड असेल, कोल्हापूर DCC असेल, ह्या सगळ्या DCC मध्ये आपल्या क्रेडिट आणि आपण याच्यामध्ये केंद्र सरकारच्या स्कीमचाही फायदा घेतोय की हे जी डिस्लरी आपल्याला उभा करायला केंद्र सरकार जसं धान्य देतंय तसंच ह्या बँकांच्या व्याजामधलं 6% सबवेन्शन पण त्याच्यात देते. समजा DCC कडनं मी 12% व्याजाने त्याचे पैसे घेतले टर्म लोन तर त्यातलं 6% केंद्र सरकार आपल्याला त्याच्यात पैसे देते. त्याच्यामध्येही आपल्याला तो बेनिफिट मिळवता येतो. म्हणजे मी काय करणार की 250 कोटीचा नवीन प्रस्ताव तयार करणार, तो मंजूर करून घेणार आणि मग हे सगळे ग्रुप जे आहेत आता वकार शुगर आहे माझ्याकडे तर समजा पतसंस्थेकडनं मी तात्पुरतं ते मॉर्गेज वरचे बोजे काढण्यासाठी एखाद्या पतसंस्था अर्बन बँका तात्पुरते 100 कोटी त्यांना उचलणार ते भरून घेणार. एकदा बोजा निघला की वरचा 250 कोटीचा फायनान्स व्हायला कुठल्याही प्रकारची अडचण असायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. आणि ह्या पद्धतीनं मी चाललो. ह्या उपर आपल्याकडे दुसरं ऑप्शन काय आहे आज अजितदादा आहेत, फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत. उद्या त्यातूनही आपल्याला सर्वाइव्ह करताना काय प्रॉब्लेम यायला लागला तर आपला एक हप्ता तसाच राहतो की त्याच्यामध्ये असेट अँड लायबिलिटीमध्ये जो गॅप येणार समजा किंवा आला. आज मला वाटत नाही की असेट अँड लायबिलिटीमध्ये फार आधीमागच्या काय गॅप येईल अशी परिस्थिती दिसत नाही. आलाच तर गव्हर्नमेंटकडे आपण राहिलेले आहे याच्यासाठी 200-250 कोटी आपल्या ह्याच्यावरती आपण सर्वाइव्ह करू शकतो. त्याच्यापेक्षा 50 कोटी जादा लागली तू उठायचं ह्या मंडळीकडे जायचं बाबा 250 आम्ही आमच्या याच्यावरती व्यवस्था केली आम्हाला 50 कमी पडलेलं गव्हर्नमेंटची गॅरंटी द्या तुम्ही 50 कोटी ते अजून आम्हाला देऊ शकतो. हा हातचा आपण उशिरा ठेवला तर ह्या पद्धतीनं आपल्याला ते जायचंय. आणि उद्या ह्या सगळ्याचं गणित घालत असताना सुद्धा आपण काय फार मोठ्या गप्पा मारत नाही की हा एक कारखाना आहे ह्या पद्धतीने जरी आपण 100-120 दिवस चालवत गेलो 4 लाख 4.5 लाख ते 5 लाख म्हणजे चांगला सीझन असेल तर 5 लाख गाळा आणि 300 साधारणतः 30 दिवस 340 दिवस आपल्याला ही डिस्लरी कशी चालवता येईल 5 लाख गाळा झाले तर आपल्याला साधारणतः मोलेसिस आपण BAV केलं तर साधारण 25-30,000 टन मोलेसिस त्याच्यावरती आपलं साधारणतः 50 ते 60 दिवस निघतात. म्हणजे कारखाना समजा 120 दिवस चालला पुन्हा 60 दिवस आपण डिस्लरी त्याच्यावरती आपली चालू पुन्हा राहिलेल्या दिवसात ह्या ग्रीन बेसच्या ह्याच्यावरती मल्टीफीडवरती आपण राहिलेले पुन्हा 200 दिवस 250 दिवस ते चालवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार. त्याच्यातल्या उपपदार्थावरती उद्या आपल्याकडे उद्या आता त्याच्यामधनं ग्रीन बेसवरती ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस त्याचं वेस्ट जे निघतं तर ते कॅटल फीड म्हणून वापरलं जातं आणि त्यालाही भरपूर मागणी आहेत. आज आपल्याकडे डेअरी आहेत सगळ्या आता गणेशराव डेअरीवाले आहेत. उद्या आपण त्याचाही आदिनाथचा ब्रँड करून आपण आपल्या डेअऱ्यापुरतं इथं आपण ते करून आपल्या ब्रँडवरती सुद्धा विकू शकतो. हा फीड मिल करू शकतो पोळी पेंट करू शकतो त्याची आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीचं ते वेस्ट आहे. दुसरं वेस्ट काय आहे की मोलेसिसवरती आपण ज्यावेळेस करायला जातो तर त्यावेळेस मोलेसिसवरती त्याच्यामधूनच पेंट वॉश निघतं. म्हणजे 1 लिटर अल्कोहोल तयार करायला 11 लिटर पुन्हा त्याच्यामध्ये वेस्ट निघतं. म्हणजे आपल्याला 10 ते 11 लिटर पाणी टाकावं लागतं ते आणि ते पाणी जे निघतं पुन्हा आपण त्या प्रोसेसनंतर ते सगळ्यात घातक पाणी आहे. म्हणून त्याचे एन्व्हायरमेंटचे नॉर्म्स थोडे वेगळे आहेत पण त्याचं सुद्धा वेस्टचं आपण पुढं काय करतोय की त्याला माझ्याकडे जसा विठ्ठल शुगरला डायरेक्टर आहे डायजेस्टर आहे त्या ठिकाणी
आणि आम्ही काय करतो ते वेस्ट निघलेलं 11 लिटरचं पाणी इव्हॉपरेट करून ते 5-6 लिटरवरती आणतो आणि ते पुन्हा डायजेस्टरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यापासून गॅस तयार करतो आणि तो गॅस म्हणजे CNGचा गॅस आहे. मग आपण काय करणार की जेवढं स्पेंट वॉश आपल्याकडे निघतंय, समजा आपण 60 दिवस चालू तर साधारण 60 ते 70 लाख लिटर आपल्याकडं अल्कोहोल निघते आणि त्याच्या हिशोबानं जे कॅल्क्युलेशन येतील त्याच्यावरती आपण गॅस काय पद्धत ह्याच्यात तयार करणार आणि त्याला दुसरं ऑप्शन आपण काय देणार की आपल्याकडं जे प्रेसमड निघतं तर तोच मल्टीफीडचा डायजेस्टर आपण त्यामध्ये वापरणार आणि मग हिकडचं स्पेंट वॉश संपलं की त्याचं जे रॉ मटेरियल आहे आपलं शेवटचं म्हणजे बगॅस नंतरचं रॉ मटेरियल जे आहे आपलं ते प्रेसमड आहे. आता प्रेसमडवरती आपण पुन्हा राहिलेला दिवस तो डायजेस्टर चालवणार. तसं करून तो 300 दिवस जर आपण चालवला आणि रोजचा 4-5 टन जर गॅस आज आपल्याकडे पंप आहे तिथं मार्केट वाहतूक वाचते आपली पाईपलाईन डायरेक्ट तिथून प्लॅन्टमधनं पंपाला जाणून जोडायची मीटरिंग करून. उद्या 5 टन गॅस खपायला काहीच अडचण नाही ना. एवढा मोठा हायवे आपला आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅसला रांगा तास गॅस मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यात आपण गेलो तर 90-92 रुपये आबा रिटेलचा दर आहे. हा 90-92 तुम्ही बल्कमध्ये दिला तर 72-73 द्यावा लागतोय तुम्हाला आणि पण ते 72-73 किंवा फार तर 74-75 जातोय. पण हिथं हा दिनातला एक दुसरा चान्स चांगला आहे की रिटेलमध्ये डायरेक्ट 90-92 रुपयाने 90-92 रुपयानं बघा ना तुमचे पैसे किती होते रोजचे. चांगले पैसे त्या ठिकाणी होते. त्याच्यावरती आपलं निम्म व्याज भागल पगारी भागतील आणि ते पण आपण 300-350 दिवस जर चालवलं तरी व्यवस्थितपणे आपण सर्वाइव्ह करू शकू. आणि डिस्लरी सुद्धा ज्यावेळेस आपण 350 दिवस चालू त्यावेळेस 3-3.5 कोटी लिटर अल्कोहोल तयार होते आणि आपण आपल्याला ऑप्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारमध्ये आता ही सवलत दिली आहे. मी आता प्रायव्हेटमध्ये जर मल्टीफीड करायला गेलो तर मला इथेनॉलचा जेवढा कोटा त्याच हिशोबाने धान्य सुद्धा मला खरेदी करावं लागतं. हिथं तसं नाहीये. कॉपरेटिव्हला काय सवलत दिली की तुम्ही मल्टीफीडला समजा जे धान्य घेणार आहे समजा 1 कोटी लिटर अल्कोहोलसाठी तुम्ही मल्टीफीडला धान्य घेतलं तर फक्त 20% तुम्ही इथेनॉल लावा त्याच्यामधलं कंपल्शन आहे. 80% पुन्हा तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता. ह्याच्यातले सगळे ऑप्शन आपल्याला घ्यावे लागते. ENI RSI SDS निघणार आहे. SDS तर पुन्हा इथेनॉल होणार आहे. SDS काय पुन्हा इथेनॉलला वापरता येतं आपल्याला. RS पुन्हा RSE ठेवू शकता. ENE करू शकता. त्याचं नसेल तर RS पुन्हा इथेनॉल करू शकता. ह्या पद्धतीनं या सगळ्या आणि आज परिस्थिती इथेनॉलला समजा 64-65 दर आहे तर ग्रीन बेसच्या अल्कोहोलला आता दर एवढे चांगले आले कारण त्याच्यावरती आता सगळ्यांचं म्हणणं आहे की ग्रीन बेसचं अल्कोहोल हे ड्रिंक केल्यानंतर कमी त्याचा शरीरावरती इफेक्ट होतो. म्हणजे नाही इथेनॉल करायचं तर त्या पद्धतीनं ह्या सवलत पण त्याचा आपल्याला आर्थिक दृष्ट्या काय बेनिफिट मिळणार आहे की उद्या त्याचे रेट 73-74-75 रुपयापर्यंत मिळते. म्हणजे इकडे 65-66 ना इथेनॉलला ज्या वेळेस आपल्याला दर आहे तर तिथं पुन्हा 5-7 रुपयाचा तो गेन मिळू शकतो. म्हणजे तुम्ही 3-3.5 कोटी लिटरचं जर व्यवस्थित ह्याच्यामध्ये प्लॅनिंग केलं तर माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 10 रुपयाच्या दरम्यान ॲव्हरेज मार्जिन तुम्हाला घ्यायला तिथं संधी आहे. आणि 10 रुपये जर मिळले तर तुम्हाला नाही म्हणलं तरी 3-3.5 कोटी लिटरला 10 रुपयाने म्हणलं तर 35 कोटी तुमचा अर्निंग झालं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्यात मी शिरलो. उगाचच काय आता कारखाना आला की आमदार होईल आणि ह्या भानगडीत न पडता जे डोकं लावलंय ते त्याच्यासाठी डोकं लावलंय. पण राजकारणासाठीच घ्यायचं म्हणलं तर तो दुसरा पर्याय मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तसंही घेता येते. म्हणजे उद्या हे एवढी कर्तृत्वान लोक आहेत की मलाही माहित आहे काय ह्या रस्त्याने जाऊन 5-7 वर्ष आबदण्यापेक्षा वर्षभर दम काढलेला सगळ्यात फायद्याचा आहे. आणि एवढ्या उलागाली करावंच लागत नाही. तेव्हा भाड्याने टेंडर टाकल्यावर काय करावं लागतं वर्षाला 1.5-2 कोटी रुपये आणि टनाला काय द्यायचे ही एवढं सगळं डोक्याला व्याप करत बसायची गरज नाही ना.
मग राजकारणासाठी करायचं तर तो कॉल मी आधी घेतला असता, पण मला ते करायचं नाही, राजकारणासाठी करायचं नाही. तुम्ही जी तालुक्यानं मला संधी दिली त्यातनं उत्तराई होण्यासाठी एक चांगली संधी मला या निमित्तानं मिळते आणि त्या संधीचं सोनं तुमच्या या सगळ्या विकासासाठी या ठिकाणी मला करायचंय. एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. काल काय तर आबाने सांगितलं वाटतं की मी ऐकलं की आपल्या आपल्यात बघू, आपल्या आपल्यात बघू. आता आपल्या आपल्यातच बघत आला की आता आपल्या आपल्यातच बघत आला. एकदा ह्याला मातीत घालताय, एकदा त्याला मातीत घालताय आणि पुन्हा तीच तुम्ही म्हणताय आपल्या आपल्यातच बघू. हे काल मला काय मिळालं आणि हेच करत करत तुम्ही सगळ्या तालुक्याची फसवणूक सगळी करत आला ना. आपल्या आपल्यात करू म्हणजे कशासाठी आपल्या आपल्यात करू? लोकांना पिळून खायला. बघितलं की मार्केट कमिटीचं कौतुक, आपल्या आपल्यात केलं काय झालं, काय गाड्यावाल्यांना विचारा बरं काय फरक पडला आपल्या आपल्यात केल्यावर. किती ना हप्ते वाढले का नाही वाढले? आणि तरी मी पुतळा मावशीसारखं सांगायचं मी भ्रष्टाचार कधी करतच नाही. अहो बोलायला सगळ्यांनाच येतं, सगळ्यांनाच माहित असतं. तुम्ही बी राजकारणच करता, आम्ही बी राजकारणच करतो की आम्ही काय भजन करतोय? तुम्ही फक्त त्याला आव आणता, प्रवचन करतोय भजन करतोय, पण वर्तणूक तशी ठेवणं महत्वाचं आहे. लोकांना सांगत बसण्यापेक्षा झोपताना तरी आपण तुमच्या लक्षात येत असेल ना, म्हणजे आपण किती चुकीचं बोलतो, काय काय. आणि मग मी जे वागतो ते मी वागतोच, माझ्या मनाला जे समाधान मिळतं त्याच्यासाठी वागतो. लोकांची फसवणूक करायसाठी कधी वागत म्हणजे लोकांना नुसतं असं सांगायचं मी काय करत नाही, मी भ्रष्टाचार करत नाही. जाऊ दे आता चंदोका म्हणला प्रश्न, पुन्हा अजून 2 दिवस आहेत नंतर बोलू बाकीच्या गोष्टी. हा हातचा ठेवून बोलू. ह्या सगळ्या गोष्टीचा बोलायला सगळ्यांनाच माहित आहे, कोण कुठं काय करतं, कोणी कोणाकडनं मार खाल्ले हे तर आबांनी मला पहिलंच सांगितलेलं आहे. आणि अण्णांनी तर मला ती बुकच दिलंय आता तयार करून सगळं, एवढ्या अण्णांनी. ह्याही सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण काय म्हणतो की आता जाऊ द्या, तालुक्यानं ठरवलंय बाबा, वडीलधारे आहेत बाबा, असतंय वय झाल्यावर बी काय काय जणांचे बॅलन्स जाते. तसंच आम्ही पण समजून जाणतोय की बोलायला सगळ्यांनाच येतं. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळी मंडळी विचार करा आणि त्यावरून उद्याच्या निवडणुकीमध्ये जे हे सगळं आतापर्यंत करमाळा तालुक्याचं राजकारण झालं, मी या ठिकाणी राजकारण करायला आलोय ते त्या पद्धतीचं राजकारण करायला आलेलोच नाहीये. हे या निमित्तानं आपल्याला नम्रपणे सांगतो. जे करायचंय ते विकासाचं आणि चांगल्या पद्धतीचं राजकारण करायचा प्रयत्न आपल्याला करायचा आणि त्या दृष्टीनं उद्याच्या या निवडणुकीकडे आपण बघा. मी आपल्याला एवढंच आश्वासित करतो की मी जाहीरपणे आपल्याला शब्द देतो की हा कारखाना कधी पुन्हा प्रायव्हेट कारखाना म्हणून होणार नाही. हा कारखाना या तालुक्याच्या अस्मितेने जोपर्यंत तुम्ही माझ्या ताब्यात ठेवा त्याला अतिशय चांगल्या स्वरूप ह्या कारखान्याला द्यायचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करू. एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. उद्याच्या 17 तारखेला आमचं चिन्ह आहे पतंगाचं. वेगवेगळ्या मतदारसंघाच्या पत्रिका वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, पण पत्रिकेचा कलर कुठलाही असू द्या, पण त्याच्यातलं पतंगाचं चिन्ह बघा आणि त्यावरती आपलं बहुमल अशा प्रकारचं मत रबरी शिक्का मारून द्या. एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. वेळ बराच झाला, आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.